नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 5 जुलै, संध्याकाळचे 6:58 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. रोजप्रमाणे आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूयात की किती क्रिप्टोकरन्सीज आहेत जगात, त्यानंतर बघूया किती एक्सचेंजेस आहेत, मार्केट कॅपिटलायझेशन काय आहे आणि टॉप 10 क्रिप्टोकरन्सीजची काय किंमत आत्ता आहे. तर टोटल क्रिप्टोकरन्सीज आहेत 10,757. एक्सचेंजेस तेवढेच आहेत 384. मार्केट कॅपिटलायझेशन आहे $1.4 ट्रिलियन. 24 तासांचा टोटल व्हॉल्यूम आहे $67.7 बिलियन. डॉमिनन्स आहे बिटकॉइनचा 44.8% आणि इथेरियमचा 18.4%. तुम्ही इथे नोटीस केलं असेल की बिटकॉइनचा डॉमिनन्स थोडा कमी झालेला आहे आणि इथेरियमचा वाढलेला आहे 1.5%. आपण आता ओव्हरऑल चेक करूया की मार्केट कॅप आहे $1.41 ट्रिलियन आणि जवळजवळ 4% मार्केट खाली आलेलं आहे कालपासून. टॉप 10 चेक करूया पटापट. ऑल राईट. बिटकॉइन आहे $33,659 वरती, $5.5% कमी झालाय 24 तासात आणि 2.5% कमी झालाय 7 दिवसांच्या मानाने. $631 बिलियन मार्केट कॅप आहे आणि $26.4 बिलियन चा ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. इथेरियम आहे $2,224 वरती आणि $4.25% घसरण झालेली आहे 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 10% वाढला आहे 7 दिवसांच्या हिशोबाने. $259.8 बिलियन मार्केट कॅप आहे आणि जवळजवळ $20 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. टेदर आत्ता ऑफकोर्स आहे $1 $62.4 बिलियन मार्केट कॅप आहे आणि $46.5 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. $296 वरती आहे BNB म्हणजे बायनान्स कॉइन. 2.5% कमी झालेला आहे 24 तासात आणि 3% वाढलेला आहे 7 दिवसांच्या हिशोबाने. $45 बिलियन मार्केट कॅप आहे आणि $1.5 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. ADA म्हणजे कार्डेनो आहे $1.4 जवळजवळ 2% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि $7.5% कमी वाढलेला आहे 7 दिवसांच्या हिशोबाने. $45 म्हणजे $44.7 बिलियन मार्केट कॅप आहे आणि जवळजवळ $2 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. डोजकॉइन आता आहे 23 सेंट्सला $0.2331, 5.8% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 8.5% कमी झालेला आहे जवळजवळ 7 दिवसांमध्ये. $30 बिलियन म्हणजे $30 बिलियन मार्केट कॅप आहे आणि $1.1 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. रिपल आता आहे 65 सेंट्स वरती 5.25% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 3.5% वाढलेला आहे 7 दिवसांच्या हिशोबाने. $30 बिलियन मार्केट कॅप आहे आणि $2 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. USD कॉइन आता आहे $1 परफेक्टली $0.14 ने वाढलाय, 0.14% वाढलाय. $25 बिलियन मार्केट कॅप आहे आणि $2.25 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. पोल्काडॉट आता $15 आहे, 4.25% कमी झालाय 24 तासांच्या हिशोबाने आणि 0.5% जवळजवळ वाढला आहे 7 दिवसांच्या हिशोबाने. $14.25 बिलियन मार्केट कॅप आहे, $815 मिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. युनिस्वॅप आता आहे $19.5 5.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 7 दिवसांच्या हिशोबाने 14% वाढलाय. जवळजवळ $11.5 बिलियन मार्केट कॅप आहे आणि $518 मिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. ओके, तर आपलं कॉइन मार्केट कॅप वरचं बेसिक जे आपण रोज चेक करतो त्या गोष्टी झालेल्या आहेत चेक करून. आपण आता वळूया न्यूज कडे. सगळ्यात आधी आपण येतो नॉर्मली तिथेच आलेलो आहोत कॉइन टेलिग्राफ वरती. पहिली बातमी आहे अन इवन बिगर मायनिंग डिफिकल्टी ड्रॉप ? 5 थिंग्स टू वॉच इन बिटकॉइन दिस वीक. आय थिंक त्यांनी खूप इंटरेस्टिंग टायटल दिलेलं आहे. आपण आज जाऊन चेक करूया पटापट काय त्यांचे 5 मुद्दे काय आहेत नक्की ते. ओके, वी आर इनसाइड द न्यूज. Bitcoin may be fresh from its biggest difficulty plunge ever, but estimates warn that the next may eclipse even that as miners continue to struggle. बरोबर आहे, मायनिंगचं आता चायनामध्ये महाप्रचंड लेवलला प्रॉब्लेम चालू आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि बरेचसे मायनर्सला त्यांचं मायनिंग फार्म बंद करावं लागल्यामुळे 28% मायनिंग डिफिकल्टी जी आहे ती कमी झालेली आहे.
पण आता यांचं म्हणणं आहे की अजूनही आणखीन कमी होण्याची शक्यता आहे. तर मायनिंग डिफिकल्टी आणखीन कमी झाली तर इट इज अ गुड न्यूज फॉर ऑल द अदर मायनर्स इन द वर्ल्ड, कारण त्यांचे जे मायनर्स चालू असतील त्यांना मायनिंग आउटपुट्स ऑफकोर्स इझिली आणि जास्त मिळतील असं म्हणू शकतो आपण. स्टॉक्स रेकॉर्ड्स अँड ऑइल फ्यूल. ऑल राईट, सध्या आता स्टॉक मार्केट्स बऱ्यापैकी वर चाललेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि ऑइल सुद्धा वर गेलेलं आहे. फंडामेंटल्स आरंट आउट ऑफ द वूड्स. ठीक आहे, फंडामेंटल्स कडे लक्ष द्या. BTC प्राइस ऍक्शन स्पूक्ड ॲट $36,000. ठीक आहे, $36,000 टच झाल्या आपण खाली आलेलो आहे आणि ही डिफिकल्टीचा यांनी ते ग्राफ दिलेला आहे की डिफिकल्टी युजली वाढतच जाते, कारण लोक नवीन मायनर्स लावत जातात, नवीन सर्व्हर्स लावत जातात आणि मायनिंग आउटपुट स्वतःसाठी जास्त मिळावा किंवा जो मिळतोय तेवढा स्टेबल राहावा म्हणून रेग्युलरली लोक मायनर्स विकत घेऊन लावत राहतात आणि त्यामुळे डिफिकल्टी सहसा वाढत जाते. पण आता हे जे सर्व्हर्स यांनी इथे बंद करायला लावलेले, मायनिंग फार्म्स बंद करायला लावले चायनामध्ये बऱ्याचशा ठिकाणी, त्यामुळे ही जी डिफिकल्टी कमी झालेली आहे त्याच्यामुळे आपण थोडक्यात म्हणू शकतो की मायनिंग थोडंसं इझी झालेलं आहे. ज्यांच्याकडे 10 सर्व्हर होते आणि त्यांना एक्स अमाऊंट ऑफ बिटकॉइन मिळत होते पर डे, तर त्यांच्याकडे त्या 10 सर्व्हर मध्येच एक्स अमाऊंट प्लस समथिंग काहीतरी त्यांना एक्स्ट्रा सध्या मिळत असेल. Not only in this range, the high of the macro consolidation range Bitcoin is in now, but the two BTC death cross EMAs, 50 blue and 200 black, will likely act as confluent resistance there too. त्यांचं म्हणणं असं आहे की आता हे यांनी त्यांच्या एका इंडिकेटर्स बद्दल थोडंसं बोललेले आहेत. तर हे दोघं जिकडे क्रॉस झाले याला म्हणतात डेथ क्रॉस म्हणण्यात येतं माझ्या मते. येस, दिस इज द डेथ क्रॉस. त्या डेथ क्रॉसचा अर्थ खूप वाईट घेतला जातो की आता याच्यानंतर मार्केट क्रॅश होऊ शकतो असं नॉर्मली म्हणणं असतं. आता बघूया पुढे काय होतं ते. व्हॉल्यूम फेल्स टू बॉय बुल केस. ठीक आहे, म्हणजे इतका ट्रेडिंग व्हॉल्यूम इथे नाहीच आहे आता सध्या की आपण म्हणू शकू की हे मार्केट बुल मार्केट आहे. ओके, त्यानंतर लास्ट पॉइंट आहे इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स स्लोली रिटर्न. ठीक आहे, इन्व्हेस्टर्सचा कॉन्फिडन्स रिटर्न येतोय, हळूहळू ते विकत घ्यायला परत सुरुवात करतील आणि त्यानंतर काय होईल की मार्केट परत थोडंसं वर येईल. पण हे 5 मुद्दे यांचे म्हणणे होते, आपण ते वाचून काढलेले आहेत चांगले शांतपणे. मी तुम्हाला थोडंसं समजून द्यायचा प्रयत्न केलाय. बट आय रिअली डोंट थिंक की इतका मोठा काही डायरेक्ट मार्केटमध्ये फरक पडणार आहे फक्त मायनिंग डिफिकल्टी कमी झाल्यामुळे. ओके, तर त्याचा फायदा मायनर्सला होतो, त्याचा फायदा ट्रेडर्सशी त्याचा सहसा जास्त काही संबंध येणार नाहीये. त्यामुळे आपण जर आपल्याला लॉंग टर्मसाठी घ्यायचे असतील तर एनी टाइम इज गुड टाइम टू बाय बिटकॉइन. तुमच्यावरती आहे, तुम्ही अभ्यास करा, विचार करा, अॅनलाइज करा आणि ठरवा. स्टेबल कॉइन ग्रोथ कुड अफेक्ट क्रेडिट मार्केट्स, रेटिंग एजन्सी वॉन्ट्स. तर आता आपण गेले 1 ते 1.5 आठवड्यापासून रोज जवळजवळ स्टेबल कॉइन्सच्या बाबतीत काही ना काही न्यूज येतेच आहे. काहीतरी रेग्युलेटर्स काहीतरी मेसेज पास करतायत किंवा फेडरल रिझर्व्हचा कोणीतरी माणूस काहीतरी कमेंट करतोय. तर याच्यामध्ये प्रॉब्लेम तर नक्कीच आहे. प्रॉब्लेम म्हणजे एक्झिस्टिंग फायनान्शियल मार्केट्सच्या प्रकारामध्ये हे मोडत नाही. पण स्टेबल कॉइन्स युजली काय असतं की स्टेबल कॉइन्स हे फिक्स्ड असतात व्हॅल्यूमध्ये, त्यामुळे त्याला स्टेबल कॉइन आपण म्हणतो. तर स्टेबल कॉइन आता समजा USDC झाला किंवा USDT झाला तर ते लिटरली वापरले जातात जस्ट लाईक डॉलर्स, बरोबर. तर त्यामुळे आता यांना टेन्शन्स यायला लागलेले आहेत. नक्कीच याच्यामध्ये काहीतरी ते लोक ऍक्शन घेतील या हिशोबाने की काहीतरी रेग्युलेशन आणतील की कुठलं एक्सचेंज किती स्टेबल कॉइन इश्यू करतोय आणि त्याला खरंच काही बॅकिंग, म्हणजे समजा आता 1 लाख बायनान्स USD समजा बायनान्सला इश्यू करायचे तर $1 लाख ते रिझर्व्ह ठेवणार आहेत की $50,000 रिझर्व्ह ठेवणार आहेत, म्हणजे त्यांचा रिझर्व्ह रेशो काय आहे हे सगळं चेक करून त्यानंतर मग पुढे गेलं पाहिजे. तर त्यासाठी काहीतरी रेग्युलेटरी फ्रेमवर्क माझ्या मते याच वर्षी काहीतरी याच्यामध्ये मोठ्या घडामोडी होऊन कमीत कमी स्टेबल कॉइनसाठी तरी काहीतरी रेग्युलेटरी फ्रेमवर्क अमेरिकेत तयार होईल असं मला अंदाज आहे. म्हणजे असं वाटतंय मला, पण झालं तर चांगलीच गोष्ट आहे, कारण आणखीन मग त्याचा फायदा होईल की लोकांचे लॉसेस लिमिटमध्ये येतील
कारण कोणी कुठलंही एक्सचेंज अनलिमिटेड क्वांटिटीमध्ये स्टेबल कॉइन्स मिंट करून मार्केटमध्ये सोडू शकणार नाही. त्यामुळे मग रेग्युलेशन त्यात आलं तर मला चांगलं वाटेल. वायोमिंग लिगली रेकग्नाइजेस फर्स्ट डाव इन द युनायटेड स्टेट्स. तर अमेरिकेमधला पहिलं डाव म्हणजे डिसेंट्रलाइज्ड ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन, म्हणजे एक कंपनी की जी कम्प्लिटली ब्लॉकचेन वरतीच वर्क करते असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि त्यातले जे काही कामं असतात, जे काही कंडिशन्स असतात, जे काही रूल्स रेग्युलेशन्स असतात ते सुद्धा ब्लॉकचेनच्या थ्रूच काम करतात, स्मार्ट कॉन्ट्रॅक्टच्या थ्रू काम करतात. आणि वायोमिंग जे राज्य आहे अमेरिकेतलं, तर त्यांनी लिगली रेकग्नाइज केलेलं आहे पहिला डाव, पहिली डिसेंट्रलाइज ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन इन अमेरिका. आणि ही चांगली न्यूज आहे. त्या कंपनीचं नाव पण आपण नंतर जाणून घेऊ हवं तर. Aave to launch permission deployment for institutions in July. तर Aave जो प्लॅटफॉर्म आहे, DeFi आपण त्याला म्हणतो, DeFi कॅटेगरीमध्ये येतो. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही Aaveचा वापर करून वेगवेगळे कामं करू शकता. त्याच्यामध्ये थोडक्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे DeFiच्या मध्ये की तुमचं जे काही ट्रेडिंग वगैरे जे चालतं त्यातून काही ना काही प्रॉफिट्स कमवले जातात. तर हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग हा कारभार जो असतो तो याच्यामध्ये जास्त प्रमाणावरती चालतो. आणि ते आता काय म्हणतायत की परमिशन डिप्लॉयमेंट, म्हणजे इन्स्टिट्यूशन्सचं काय म्हणणं असतं की आमचे जे काही इम्प्लिमेंटेशन असतील तर त्यांना बाहेरच्या लोकांना ऍक्सेस नसला पाहिजे. बरोबर, म्हणजे परमिशन वालं नेटवर्क बनवायचं की कोणाकडे परमिशन असेल तरच तो आत येऊन चेक करू शकला पाहिजे की इथे काय चालतं. आणि त्या टाईपचं इम्प्लिमेंटेशन आवेमध्ये आता ते अलाव करणार आहेत जुलैपासून. फिलिपिन स्टॉक एक्सचेंज वॉन्ट्स टू लॉन्च लोकल क्रिप्टो मार्केट्स फर्स्ट. हे तर आपण काल की परवाच आपण चेक केलं होतं की फिलिपिन्स स्टॉक मार्केटच्या ऑथॉरिटीज म्हणत होते की आम्हाला आता क्रिप्टो करन्सी आम्ही निग्लेक्ट करू शकत नाही, आम्हाला त्याच्यामध्ये आता एंट्री करायची आहे. आपण आता येऊयात कॉइनडेस्ककडे. कॉइनडेस्क मधली पहिली बातमी आहे, बिटकॉइन्स वीकेंड प्राइस बाउन्स फेड्स इवन ॲज एक्सचेंज बॅलन्सेस ड्रॉप. ओके, तर एक्सचेंजेसमध्ये जे काही अमाऊंट्स होत्या त्याचा बॅलन्स आता हळूहळू कमी होत चाललेला आहे. आणि दुसरी गोष्ट की बिटकॉइन वीकेंडला थोडा वाढला होता, अराउंड एक $35,000-36,000 पर्यंत गेला होता आणि तिथून तो आता परत $33,000-33,000 वरती येऊन थांबलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय की जो बाउन्स झाला होता प्राइस ती परत आता खाली आलेली आहे. जपान CBDC टू गेट क्लिअरर पिक्चर बाय 2022. CBDC म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. ओके, जसं आता बिटकॉइन आहे, लाईट कॉइन, इथेरियम, डॅश, मोनेरोजी, कॅश वगैरे असे बरेचसे क्रिप्टो करन्सीज आहेत. तर हे पब्लिक सिस्टीम्स आहेत, परमिशनलेस सिस्टीम्स आहेत आणि 100% डिजिटल आणि 100% डिसेंट्रलाइज्ड आहेत. त्यातले बरेचसे. ठीक आहे, काही लोकांकडे जास्त अमाऊंट्स असतील तर मग ऑफकोर्स त्याला आपण सेंट्रलायझेशनकडे चाललंय असं म्हणू शकतो. पण CBDC म्हणजे 100% सेंट्रलाइज्ड आहे. सेंट्रल बँक जी कुठली असणार त्या देशातली ते लोक इश्यू करणार डिजिटल करन्सी आणि त्याला नाव देणार CBDC. तर या गोष्टी असं आहे की आता जवळजवळ जगातले सगळ्या देशांमध्ये हळूहळू या दिशेने वाटचाल सुरू आहे. रेग्युलरली या बाबतीत काही ना काही न्यूज येत असतात. भारतातही कधी ना कधी ते होणारच आहे. बघूया कधी काय होतं ते. पण जपानमध्ये 2022 पर्यंत ते म्हणतात की क्लिअर पिक्चर येईल. चायनाने ऑलरेडी एक्सपेरिमेंटेशन बऱ्याच वेळा केलेलं आहे पण त्याला काही वाव मिळाला नाही. त्यामुळे मग आता त्यांनी मायनिंगवरती आधी त्यांनी बंदी आणली, ट्रेडिंग एक्सचेंजेसवरती. त्याच्या आधी बंदी आणली ICO वरती आणि आता लेटेस्ट आहे त्यांनी बंदी आणलेली आहे क्रिप्टो करन्सी मायनिंगवरती. पण सगळीकडे नाही, बऱ्याच ठिकाणी बंदी आणली आहे. आणि याचं काय, याच्या मागे कारण काय की त्यांना त्यांचा जो डिजिटल युवान जो आहे, म्हणजे त्यांची CBDC जी आहे त्याला वाव मिळावा, लोकांनी त्याचा वापर करावा म्हणून क्रिप्टोला ते दूर करायचा प्रयत्न करतायत. क्रिप्टोचा ऑप्शन आपल्या सिटिझन्स पासून जेवढा दूर नेता येईल तेवढा ते प्रयत्न करतायत. आणि बऱ्याच ठिकाणी पुढे जाऊन काय होईल ते बघायचं आहे आता. बिटकॉइन होल्ड सपोर्ट फेसेस रेजिस्टन्स ॲट $36,000. हे तर आपल्याला माहिती आहे, आपण चेक केलं होतं आधी सुद्धा. news.bitcoin.com वरती येऊया. शेअर बायबॅक मॅजिक. फायनान्शियल फोरकास्टर सेज स्टॉक मार्केट रॅली इज ऑल स्मोक अँड मिरर्स. हे तर बरेच अनालिस्ट आणि बरेचसे लोक म्हणतात की स्टॉक मार्केटमध्ये जे काही आता ग्रोथ जी दिसते आहे त्या ग्रोथच्या मागे असं आहे की बऱ्याच प्रमाणामध्ये मॅनिप्युलेशन चालू आहे. स्वतः कंपन्याच त्यांची स्वतःचे स्टॉक्स विकत घेतात किंवा मग काही ना काही कोणाला तरी ऑफर करतात की तुम्ही विकत घ्या वगैरे असं चालतं. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे की सेंट्रल बँकाचे पैसे छापत सुटले आहेत अनलिमिटेड क्वांटिटीमध्ये. तर ते पैसे कुठून तरी गोल फिरून काय होतं की त्या पैशाला शेवटी लोकांना ज्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, मोठ्या लोकांपर्यंत किंवा मोठ्या कंपन्यांकडे किंवा मोठ्या बँकांकडे,
हे जे पैसे पोहोचतात गव्हर्नमेंटकडून, सेंट्रल बँकांकडून प्रिंट झालेले, तर म्हणजे लिटरली प्रिंट नाही का, फिजिकल फॉर्ममध्ये नाही, पण ते जेव्हा इश्यू होतात तेव्हा ते युजली बँकांकडे किंवा बँकिंग डायनेस्टीजकडे आणि त्यानंतर काही मोठमोठ्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सकडे पोहोचतात आणि तिथून ते जाणार कुठे, बरोबर, तिथून ते जाणार सहसा स्टॉक मार्केटकडे, कारण सगळ्यात सोपा मार्ग त्यांच्यासाठी इन्व्हेस्टमेंटसाठी असतो स्टॉक मार्केट. तर स्टॉक मार्केटमध्ये ते पैसे जाऊन 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 प्राइजेस वाढतायत असं माझं पण म्हणणं आहे. आणि त्याच्या मागे रिअल ग्रोथ म्हणजे खरीखुरी ग्रोथ कंपन्यांची काहीही नाहीये, सगळे ॲसेट्स हवेतल्या हवेत आहेत आणि त्यामुळे या फोरकास्टरचं सुद्धा म्हणणं आहे की इट्स ऑल स्मोक अँड मिरर्स. 8,000 बिटकॉइन बिलॉंगिंग टू मिरर ट्रेडिंग इंटरनॅशनल ट्रेस्ड, इन्व्हेस्टर्स अर्ज टू लॉन्च क्लेम्स. आता हे MTI म्हणजे मिरर ट्रेडिंग इंटरनॅशनल नावाचं काहीतरी एक स्कॅम होतं असं म्हणू शकतो, किंवा मग आय थिंक MLM होतं बहुधा ते. तर त्यांच्या इन्व्हेस्टर्सकडून बरेचसे बिटकॉइन त्यांनी गोळा केले होते, पण त्यांना जे काही द्यायचे होते प्रॉफिट्स किंवा काय जे ठरलं होतं ते दिलं नाही गेलं आणि त्यानंतर ती कोलॅप्स झालेली आहे. आय थिंक डिसेंबर 2020च्या आसपास हे झालं. आणि आता साऊथ आफ्रिकेतल्या ऑथॉरिटीजने शेवटी 8,000 बिटकॉइन जे होते त्यांना ट्रेस केलंय. याच्या आधी 1200 की 1300 बिटकॉइन फाउंडर्सने त्यांना सबमिट केले होते आणि आणखीन 10-15,000 बिटकॉइन आहेत ज्यांचा शोध सुरू आहे. प्राईम मिनिस्टर ऑफ व्हिएतनाम आस्क्ड सेंट्रल बँक टू पायलट डिजिटल करन्सी. आता प्राईम मिनिस्टर साहेबांनी त्यांच्या प्राईम मिनिस्टरने सांगितलेलं आहे सेंट्रल बँकेला त्यांच्या की डिजिटल करन्सीचा तुम्ही पायलट तयार करा आणि नंतर मग पुढे काही ना काही त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते आता पुढे वाढत जाईल. तर आता आपण थोड्याच एक अगदी 2-4 मिनिटांपूर्वी चेक केलं होतं की जपानच्या CBDCचं जे काही आहे ते 2022 पर्यंत पिक्चर क्लिअर होतं आणि आता इथे सुद्धा व्हिएतनाममध्ये सुद्धा हे CBDC बद्दलच चालू आहे. बिटकॉइन कॅश पेमेंट प्रोसेसर इव्हॉल्व्स ॲडिंग URL शॉर्टनर पेपॅल API इंटिग्रेशन. ओके, तर बिटकॉइन कॅश BCH ज्याला आपण म्हणतो, तर त्याचं पेमेंट प्रोसेसर आहे एक कंपनी आणि त्यांनी आता काही नवीन ऑप्शन्स दिलेले आहेत ॲक्सेप्ट करण्यासाठी पेमेंट्स. अँड दॅट इज लाईक की URL शॉर्टनर म्हणजे थोडक्यात एक शॉर्टमध्ये ॲड्रेस तयार होईल. नंतर पेपॅल सुद्धा त्यांनी इंटिग्रेट केलेलं आहे. या चांगल्या गोष्टी आहेत. EY रिलीजेस नाईटफॉल 3 प्रोटोकॉल एम्स टू बॉल्स्टर प्रायव्हेट अँड अफोर्डेबल इथेरियम ट्रान्सफर. तर EY म्हणजे अर्न्स्ट अँड यंग आहे आणि त्यांनी नाईटफॉल 3 नावाचा प्रोटोकॉल रिलीज केला आहे आणि त्यांना याच्या थ्रू काय करायचंय की प्रायव्हसी सेंट्रिक ट्रान्झॅक्शन्स आणि अफोर्डेबल इथेरियम ट्रान्झॅक्शन. थोडक्यात काय की इथेरियमला भरपूर प्रचंड फी लागते सध्या ट्रान्सफर करायला फंड्स. तर ते यांचं म्हणणं आहे की आय थिंक दिस मस्ट बी सेकंड लेअर प्रोटोकॉल, म्हणजे इथेरियम बेस लेअर असणार त्याच्यावरती हा नाईटफॉल येणार आणि मग नाईटफॉल भरपूर साऱ्या ट्रान्झॅक्शन्सला एकत्रित करून ते पुश करणार इथेरियम ब्लॉकचेनवरती. याच्यामुळे काय होणार की मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स एकत्र आणल्यामुळे मे बी त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी एन्क्रिप्शन असेल की पटकन कळणार नाही की याच्यामध्ये नक्की किती ट्रान्झॅक्शन्स होते आणि किती ॲड्रेसेस होते आणि काय होतं. म्हणून मग प्रायव्हसी पण मिळाली आणि खूप सारे ट्रान्झॅक्शन एकत्र करून पब्लिश केल्यामुळे काय झालं की फी सुद्धा कमी होणार. फेड सेल सीज्ड बिटकॉइन फ्रॉम 2018 फॉर $19 मिलियन. तर फेडरल रिझर्व्हने, आय थिंक फेडरल रिझर्व्ह आहे की मग पोलीस आहेत, फेडरल ऑफिसर्स आहेत दुसरे कुठले ते माहिती नाही, बट त्यांनी 2018 जे सीज केले होते बिटकॉइन कुठल्या तरी संस्थेकडनं किंवा कुठल्या तरी बॅड ॲक्टर्सकडनं, तर ते त्यांनी आता $19 मिलियन विकले आहे. जवळजवळ 140 करोड रुपयाचे बिटकॉइन त्यांनी विकले. आणि याचबरोबर आय थिंक आपल्या न्यूज कव्हरेज कम्प्लीट झालेलं आहे. आजची तारीख आहे 5 जुलै, संध्याकाळचे 7:18 झालेले आहेत आणि बिटकॉइनची प्राइस आहे $33,759. $33,759 संध्याकाळी 7:18 5 जुलै 2021ला. ओके, मी श्रीकांत कुलकर्णी तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार करतो. उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय द डिप्स अँड हॉल्ड. बाय गाईज.